आता त्याच्यात आणखीन आपण पुढे साधनेकडे वळलो. पण महाराजांनी काय काय सांगितलं ते पण आता ऐकूया. डोळे बंद करा. काय दिसले? काही दिसले नाही. अंधार दिसला, आकाश दिसलं, जग दिसत नाही, शरीर दिसत नाही. मग उरले काय? जो पाहतो आहे तो उरला, पाहणारा उरला. पाहणारा उरला, या पाहणाऱ्यालाच पाहायचंय. दत्तोबा जागा झाला तर विठ्ठल झोपला, आणि विठ्ठल जागा झाला तर दत्तोबा झोपला. मग या दोन्ही अवस्था साधकाकडे येऊ शकतात. मीपणात आला की तो आपण अमुक तमुक म्हणून परत जीवन जगायला लागतो. पण सतत त्या स्मरणात असेल तर चैतन्य स्वरूपच भावात तो पाहायला लागला की ते विठ्ठलाचं कार्य झालं, म्हणजे परमेश्वराचं सगळं जीवन चालू झालं. या पाहणाऱ्यालाच पाहायचंय. दत्तोबा जागा झाला की विठ्ठल झोपला, आणि विठ्ठल जागा झाला की दत्तोबा झोपला. पाहण्यातून पाहणारा सिद्ध होतो. आता इथे अनुभव म्हणजे काय? पाहणं चालू आहे, आणि हा जो अनुभव आहे पाहणाऱ्याचा, म्हणजे पाहणारा तिथे सिद्ध होतो. पाहणं कोण करतो? पाहणारा आहे, म्हणून पाहणं आहे. म्हणून हा बोध सतत लक्षात. पाहणं चालू आहे, मग कोणाचं पाहणं? पाहणाऱ्याचं. पाहणाऱ्याचं म्हणजे कोणाचं? चैतन्य स्वरूपाचं. मी पाहतो नाही म्हणायचं. मी पाहतो म्हटलं की गोंधळ. म्हणून इथे मीला छेद दिला. आहे कोण? पाहणारच आहे, म्हणजेच विठ्ठल आहे, म्हणजेच चैतन्य आहे. खिडकीतून पाहतो तेव्हा खिडकी पाहते की कोण पाहतं? खिडकीतून पाहणारा पाहतो. खिडकी नाही पाहत ना. डोळ्यातून पाहतो कोण पाहतो? पाहणारा पाहतो. डोळ्याच्या खिडकीतून पाहणारा पाहतोय. मग डोळे पाहत नाही, कोण पाहतं? पाहणारा पाहतो. पाहणारा पाहतो हे घट्ट धरा, म्हणून उरला कोण? पाहणारा उरला. तोच उरला उरे विठ्ठल. या विठ्ठलाचे सेवन करीत राहायचे, हीच विठ्ठलाची सेवा. मग सेवा म्हणजे काय? पाहणाराच आहे हे सतत अनुभवत राहिलं की परमेश्वराची सेवा किंवा सद्गुरूंची सेवा इथे झाली. सेवन म्हणजे स्मरण, चिंतन, आठव. सतत आठवत राहायचं. सतत आहे कोण? पाहणारा आहे. हा बोध जितका सतत येता जाता मनातल्या मनात धरत राहिला तर तिथे सतत आठव राहतो, चिंतन राहतो. हा विठ्ठल पाहणारा फक्त डोळ्यातून पाहतो का? आता इथे पुढे नुसतं डोळ्यातून पाहतो का? नाही. तो कानातून ऐकतो म्हणजे सुद्धा पाहतो. नाकातून गंध जाणतो म्हणजे पाहतो. नाकाजप्पा म्हणजे पाहतो. वाहण्यात पाय घातल्याबरोबर कळते, म्हणजे वाहणं म्हणजे चप्पल. आता वाहणं हा शब्द पटकन लक्षात येत नाही. चप्पलेत पाय घेतलं तर कळतं. आपली चप्पल आहे की दुसरी चप्पल आहे हे कळतं बऱ्याच वेळा. चुकून घातली, अरे काहीतरी वेगळं दिसतं असं वाटतं ना. कारण जाणणं आहे तिथे, तेही पाहणं आहे. म्हणून स्पर्शानेही पाहणं, नाकातून गंध जाणणं ही पाहणं, कानातून ऐकणं ही पाहणं, डोळ्यातून पाहणं. म्हणजे पाहणं म्हणजे जाणणं, अनुभवणं. पुढे पुढे आणखी म्हणजे अनुभवतो. अनुभवणं हा महत्त्वाचा लक्षात आहे. पाहणं म्हणजे डोळ्याला दिसतं म्हणून त्यातून पाहणं हा त्याचा अर्थ आपण पकडतो शब्दशः. पण खरा बोध काय? अनुभवणं. अनुभवत आहे की सतत कोण अनुभवत आहे? अनुभवणारा अनुभवत आहे, म्हणजेच पाहणारा अनुभव, म्हणजे चैतन्य अनुभवत आहे. म्हणजे येता जाता हे स्मरण करायला काय कठीण आहे? कठीण काहीच नाही. पण आपण कठीण करून बसलेलो आहे, कारण ते करत नाही. येता जाता उठता बसता हे चैतन्यच पाहत आहे, चैतन्यच पाहत आहे. हा बोध सतत असला पाहिजे. इथे एकदा स्मरण लागलं की बाकीचे विषयांपासून आपण प्रवृत्त होतो. सगळं विषयच नाही राहत कुठे. जे पाहाल ते चैतन्य. विषय कोणाला म्हणायचं सांगा बरं? महाराजांनी उत्तर दिलं. विषय कोणाला म्हणायचं? ज्या वस्तूशी आपण संबंध जोडतो, हवं आणि नको, तिथे तो विषय असतो. म्हणून आता आकाश आहे, ती वस्तू आहे. पण आकाशाकडे पाहिलं, वा वा सुंदर आहे, विषय झाला. आकाश पण विषय झाला.
कळलं ना? विषय म्हणजे जे आपल्याला हवं नको किंवा आवड नावड त्याच्याशी संबंधित होतो तेव्हा तो विषय असतो. तिथे जर हवंही नको नाही काहीच लक्ष नाही तर आपल्याकडे विषय नाहीच आहे. ती वस्तू आहे. म्हणून वस्तू म्हणजेच ते चैतन्य स्वरूपच विषय आहे. परत लक्षात घ्या. वस्तू काय आहे? चैतन्य स्वरूप आहे. एकदा कळलं हे सगळ्या वस्तू म्हणजे मग चैतन्याशी त्याचा हवं नको स्वभाव धरला तर काय होईल? तो विषय राहत नाही, ती भक्ती होते. पाहणारा दृष्टा, दिसतं तो विषय, दृश्य जगत विषय. जे जे दिसतं ते सगळं दृश्य जगत आहे. म्हणजे शरीर जी सगळी दिसतात ती दृश्य जगत आहेत. त्या शरीराशी आपल्याला आपलेपणाचा का दुरावण्याचा संबंध जोडतो तेव्हा तो विषय झाला. कारण प्रत्येक माणूस हा दुसऱ्याचा विषय आहे. हवं नको ह्या अंगाने जो करतो विषय. पाहणारा पाहण्यापासून जेव्हा शरीरावर येतो तेव्हा हवं नको सुरू होतं. पाहणारा जाय तिथे हवाही नसतो नकोही नसतं. निवांत होता. तुम्ही पाहणारा पाहतो. कुठे हवं होतं, कुठे काय नको होतं. तिथे फक्त पाहणाराच हवा असतो पाहणाऱ्याला. म्हणजे तिथे भक्ती. पाहणारा जेव्हा देहावर येतो आणि परत सगळीकडे पाहतो तेव्हा हवं नको सुरू होतं. तर तो विषय वाईट आणि चांगला काहीच नाहीये. ज्या भावनेतून तुम्ही पाहता तो वाईट किंवा चांगला आहे. बघा तुम्ही कधी पण आपण म्हणतो ना हा वाईट आहे हे चांगलं आहे, तसं काहीच नसतं. तुमची भावना जितकी शुद्ध असेल ते ती भक्ती असते. तीच भावना जितकी वेगळेपणाने पाहायला लागतो आपण हे असं कसं हे तसं कसं असं ज्या विचारतो तर तो विषय होतो आणि तिथेच विकार निर्माण होतात. म्हणून सर्वत्र चैतन्यच आहे. सगळी रूप ही विषय उरत नाही तर तिथे भक्ती सुरू होते. चैतन्य भक्ती आहे ते सर्व चैतन्याचं. सर्व चैतन्य स्वरूपच आहे. सर्व चैतन्य स्वरूप म्हणजे तिथे निर्मळपणा येतो सगळा. कोणाबद्दल दुर्भावना नसते. तिथे सगळा आपलेपणाच असतो आणि ती आपलेपणातून आपण जेव्हा एकत्र येतो तो ती सगळी भक्तीचा समूह तयार होतो. तो भक्त मेळा असतो. तिथे तो एकाच भावनेतून जेव्हा हे चैतन्य स्वरूपाचं कार्य चालू आहे किंवा ईश्वरी कार्य चालू आहे त्या भावामध्ये आपण स्थिर होतो, शांत होतो. तर तुझं आणि माझं काहीच उरत नाही. आहे ते सगळं परमेश्वराचं आहे, चैतन्यासोबत. तिथे कसलंच दुर्भावना येत नाही, कसलाच वेडावाकडा विचार येत नाही. आहे ते आहे चैतन्य स्वरूप आहे, सर्वांचं भलं होते. हा बोध तिथे. आणि त्यामुळे विषयाला चैतन्य भावात पाहायला लागला तर विषय उरत नाही, ते चैतन्य स्वरूपच होतं. भाव कसा धराल त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून भाव धरा रे देव आपलं असं करा रे. समोर जे जे दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे. मग हे सगळे रूप दिसली. आता ही रूप दिसली आहेत काय? ते एकाच चैतन्य स्वरूपाचे अंग आहेत. एकच चैतन्य स्वरूप त्या रूपाने प्रगट आहे. म्हणून सर्वांचं भलं झालं पाहिजे. मी चैतन्य स्वरूपाचं अंग आहे, हेही चैतन्य स्वरूपाचं. माझेच हात आणि माझेच पाय, मीच सर्व आहे. पाहणारा विषय नाहीये, पाहणारा दृष्टा आहे. म्हणून जो नेणीवेत गेला तोही पाहणारा आणि जागतो तोही पाहणारा. ह्या पुढची स्टेज झाली. म्हणून तिथे कुठेच थांबायचं नाही, पाहणं चालूच राहिलंय. नेणीवेत गेल्यानंतर सुद्धा पाहणं चालूच असतं. कळत नाही एवढंच. नेणी अवस्था अशी आहे जे आपल्याकडे होत आहे ते आपल्याला कळत नाही, पण ते होतच असतं. ते होतच असतं हे अनुभवायला परत तिथे त्या नेणीवेत जागृती हवी. मग कधी कधी झोपतो आणि आपल्याला कळतं ना अरे आपण झोपलो, घोरल्यासारखा आवाज ऐकू आला आपल्याला असं म्हणतो ना आपण कधी कधी. होतं ना, ती झोपेतली जागृती आहे. कळलं ना? स्वप्न पाहतो ही सुद्धा झोपेतली जागृती आहे. पाहतोच नक्की माहिती आहे, पाहतो ना, पण स्वप्न पाहतो. पण ती झोपेतली जागृती असल्यामुळे जागे झाल्यावर आपण स्वप्न पाहिलं सांगणं वेगळं आणि स्वप्न पाहत होतं हे सांगणं वेगळं असतं. स्वप्नामध्ये इतके रममाण असतो की हा पाहणारा त्यात रममाण झालेला असतो. तिथे त्या भावना बिवना सगळ्या उद्दीपक झाल्या. समजा वाघ मागे लागला तर पाहणाऱ्याला भीतीने कंप फुटतो. जागा झाला की अरे वाघ काय नाही, सगळं गेलं. म्हणजे ते जाणणं आणि ते जाणणं ह्याच्यातला फरक पडतो परत. पण ते चैतन्य भावातच जाणत राहायचं हा अभ्यास. नेणीवेत सुद्धा गेल्यानंतर ते चैतन्य स्वरूपाचंच कार्य आहे.
आणि तिथे जागृती जेव्हा येईल, मग तिथे स्वप्नासारखं कळेल काय चाललंय, तेव्हा तो निर्गुण निराकार स्वरूपाचा सुद्धा अभ्यास आपल्याला साधता येईल. पण आधी काय झालं पाहिजे, आहे ते चैतन्य स्वरूप आहे, जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे, दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे. हे येता जाता इतका हॅमरिंग झालं पाहिजे की सहजपणे स्मरणात राहिलं. नंतर स्मरण न करता स्मरण होईल, चैतन्य माहिती आहे, सहज होईल. तिथे प्रत्येक कृती ही सहज त्या स्मरणातून व्हायला लागली की ते अखंड स्मरण, मग ते स्वरूपानुसंधान. हे सहज जेव्हा होईल तेव्हा ते असेल ते स्वरूपानुसंधान. पण ते सहज होईपर्यंत ठोकत राहिलं पाहिजे स्वतःला का आहे ते चैतन्य स्वरूप, आहे ते चैतन्य. तिथे अजिबात त्याला सूट देता कामा नये. जे दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे, तर ते विषय उरतच नाहीत. सब भूमी गोपाल की असं जे म्हणतो ना, विचार कमी विचार काय कळतच नाही. हा उशीर आहे. आता हे एपिसोड वारंवार हो तसं होतं. चांगलं आहे ती गोष्ट. पण त्या भावात जितकं जाता येईल तेवढं राहायचं असतं, कारण ती संधी आहे आपल्याला मिळते. असं आहे. अनुभवणं आत्मिक, नुसतं बोलत राहणं शाब्दिक. ज्या डोळे बंद करून आहे ते चैतन्य आहे हा अनुभव घेत आहोत, अनुभव घेत आहे, हे ज्या अनुभवायला लागला की ते आत्मिक झालं. शरीराचं भान नाही. हो, शरीराचं भान अतिशय उत्तम, कारण शरीर चैतन्य स्वरूपच आहे. आणि त्यामुळे शरीराचं भान घेऊन जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा ते आत्मिकता येते, आत्मतत्व म्हणजे अनुभूती आहे. नुसतं बोलतं तेव्हा ते जाणलं जात नाही ना, अनुभवलं जात नाही. पण आपण म्हणतो आहे ते चैतन्य, जा बोलतो ते चैतन्य, असं नुसतं वरवर बोललं तर त्या बोलण्याला ते शाब्दिक होतं, मग तिथे काय अनुभव नसतो. म्हणून अनुभवत बोलायचं. पाहणं अनुभवतोय, कारण दिसतोय तो पाहणाऱ्याला पाहणं अनुभवलं. दिसतं म्हणजे पाहणं अनुभवलं, पाहणं म्हणजे पाहणारा अनुभवला. हे परत मागे पाहणारा सिद्ध होतो पाहण्यातून. महाराज म्हणाले, डोळे बंद केले, डोळे उघडे केल्यावर पण असंच पाहायचं. डोळे उघडे केलं सगळं वेगळं वेगळं दिसतं. डोळे बंद केलं सोय आहे, काही वेगळं दिसत नाही, ही एक सोय आहे. मग डोळे उघडल्यानंतर सगळे चैतन्य स्वरूपच आहे हे पाहायला शिका पहिलं. म्हणून सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूप. जे जे दिसतं ते सगळं चैतन्य स्वरूप. प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपच आहे. बर्फाचे वर मोठे छोटे आकडे आपले आकार कसेही असले तरी ते पाणीच आहे. अंटार्क्टिकामध्ये एवढे एवढे मोठे हिमनग आहेत, आहे काय, पाणीच आहे. हे काय सांगायला आपल्याला कळतं ना, बरोबर. तसं हे काय चैतन्य, सहज एकदा कळलं की सहज चैतन्य. तो बोध इथे पक्का करायचा. दुसरं तिथे ते रूप असं वागतं तसं वागतं तिथे अडकायचं नाही. इथे फक्त चैतन्यच आहे, चैतन्यच आहे, चैतन्यच आहे, हाच बोध. म्हणून उठता बसता झोपताना जितकं हॅमरिंग होत जाईल तेव्हा सहजपणे सगळीकडे चैतन्यच आहे हा बोधच. हो, आधी व्यतिरेकात्मक, आधी स्वतःला अनुभवा, मग सर्वांना अनुभवा. म्हणून अधिक व्यतिरेकात्मक भक्ती आणि अन्वयात्मक भक्ती म्हणजे सर्वांप्रती भक्ती. म्हणून व्यतिरेकेत आहे साधनेची सिद्धी आणि सिद्धीची समृद्धी अन्वयात आहे. म्हणजे ही सिद्धी आहे. म्हणजे काय, व्यतिरेकात्मक आहे ते चैतन्य आहे हे सिद्ध झालं. मग सिद्धीची समृद्धी, सर्वत्र पाहताना चैतन्यच आहे हे पाहिलं की तिची समृद्धी झाली, त्याला म्हणतात अन्वयात्मक. कुठेही पहा चैतन्याशिवाय दुसरं काही नाही. हे 100% आपल्याला लक्षात असलं पाहिजे. काही असो, कोणी असो, चैतन्य स्वरूपच आहे. कोणी किती उड्या मारोत, काही करो, ते चैतन्य स्वरूपच आहे. ट्रम्पने काही बोलो, ते चैतन्य स्वरूप आहे. काही फरक पडत नाही. होईल एकदा चांगलं सरळ व्यवस्थित, कळलं ना. म्हणून इथे स्थिर राहण्यासाठी हा अभ्यास. परत इथे स्थिर राहता येतं, परत वरखाली होणार नाही अजिबात. चैतन्य स्वरूपच आहे, त्याच्या इथे काय हलायचं नाही त्या बाजून. म्हणून प्रत्येक गोष्ट चैतन्य स्वरूपातून पाहता आली पाहिजे. त्याच्यामुळे परत उपाय, कारण देहावर आल्यावर तिथे उपाय येतो. जागृती म्हणजे देहावर येऊन देहाच्या द्वारे परत आपण जाणतो आहोत. बघा, सद्गुरू स्वरूपातून बसले, पण ते सांगत असताना देहावर येतात आणि शिष्यांच्या लेवलला जाऊन परत ते सांगतात, नाही तर कळणारच नाही ते काय बोलतात ते. म्हणून त्यावेळेला कळल्यासारखं सगळं वाटतं. आणि परत सद्गुरूने हात सोडला
की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अरे काहीतरी सांगितलं होतं पण अजून जमत नाही असं होतं ना तिथे, तसं असं आहे तिथे. म्हणून हा सगळा देणं घेणं जे चाललेलं असतं ते समोर आणि सद्गुरू आणि शिष्य कुठे हे जे मार्गदर्शन चालतं तेव्हा देणारा आणि घेणारा जेव्हा एकरूप होतो तेव्हा ते सगळं ज्ञान तिथे आत्मसात व्हायला लागतं. तो बोध तिथे जितका प्रवाहित होत जातो तर त्याचा इतका प्रभाव असतो की सगळं काही बरोबर आहे, छान आहे असं वाटायला लागतं. ते मन शांत होतं. कळलं ना? परत बाजूला गेलात की घरी गेलात समजा आणि मग करायला बसलं की मग जरा इकडे तिकडे घडलं की मग परत आपण म्हणतो अरे हे जमत का नाही. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पायी आधी आधी अडथळे आहेत. अहंकाराचा अडथळा आहे, शंकेचे अडथळे आहे, अज्ञानाचा अडथळा आहे, प्रारब्धाचा अडथळा आहे, सगळे अडथळे असतात. म्हणून हे होण्यासाठी त्या भावात जाऊनच ऐकायचं असतं. त्या भावात पोहोचेपर्यंत ते अनुभवता येणार. भाव एखादा माणूस समोरचा तो भावात जात नसेल तर त्याला ते काही कळणार नाही. तुम्हाला कधी संपता यायचं. म्हणून मग जे ग्रंथ वाचून कळणार नाही ते फक्त ह्या एका तासात सगळं जीवनाचं सार काय हे कळतं याच्यात. लक्षात घ्या. म्हणून अत्यंत सूक्ष्म, अत्यंत पवित्र, अत्यंत महाराज नेहमी म्हणाले दिव्य साधना म्हणजे अतिशय मंगल आहे, अतिशय पवित्र. म्हणजे त्याचा वाईट परिणाम होता म्हणजे वाईट त्याचा कोणी उपयोग करायला जाता कामा नये. सद्गुरू तिथे सावध होते. म्हणून उगीच बोलत जाऊ नका, सांगू नका असे ते सांग. कारण ऐकणाऱ्याने किती घेतलंय आणि तो कशा पद्धतीने सांगतो ह्याची गॅरंटी देता येत नाही. कारण ते कळलं किती समोरच्याला. जरी सद्गुरूने समजा एखाद्याला सांगितलं त्याला किती कळलं हे लगेच कळत नाही. कारण त्याला भलतंच काहीतरी समजत असतं आणि तो भलते समजण्याचं तो भलतंच तिसऱ्या सांगत गेला तर काय होईल. सगळं अज्ञान होईल. पण जर व्यवस्थित कळलं तर त्यांनी सांगायला पाहिजे. त्याप्रमाणे अनेक लोकांनी तयार केलं पाहिजे. हाही तिथे बोध आहे. म्हणून तो बोध प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण इथे का समजून घ्यायचा की सद्गुरूंना नेमकं काय सांगायचंय की हे कसं चैतन्य स्वरूपच सगळं जीवनात कार्यरत कसं आहे आणि त्याला अनुभवायचं कुठे पाहण्यातून. फक्त पाहणारा हा सर्वात मोठा अनुभव आहे चैतन्य स्वरूपाला. परमेश्वराला पाहिलं कुठे पाहणाऱ्यांना पाहिलं तिथे परमेश्वराला पाहिलं म्हणजे साक्षात्कारी झालं. साक्षात्कार व्हायचंय ना. पाहणाऱ्याला पाहिलं की साक्षात्कार. पण थोड्याच वेळात गेलं की साक्षात्कार गेला. तिथे कंटिन्यू अखंड स्मरण असलं पाहिजे. म्हणून आधी देवाची ओळखावे मग त्याचे भजन करावे. अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचं म्हणजे चैतन्य स्वरूप. पुरुषोत्तम म्हणजे चैतन्य स्वरूप. अजून आहे संपलं नाही सांगतोय मी आता पुढे जावा. खिडकीतून पाहतो तेव्हा खिडकी पाहते की कोण पाहतं तर पाहणारा पाहतो. हे त्याचं उत्तर लक्षात घ्या. म्हणजे चैतन्य स्वरूपच पाहत आहे. पाहणारा पाहत आहे. डोळ्यातून पाहणारा पाहतो, कानातून पाहणारा पाहतो. हे सतत. म्हणून पाहणारा उरला आणि तो उरला उरे विठ्ठल. ह्या विठ्ठलाचे सेवन करत राहणे हीच विठ्ठलाची सेवा. सेवन ह्याचा अर्थ स्मरण, चिंतन, आठव. म्हणजे आता आपण म्हणतो सेवा करायची म्हणजे काय. मग खरी सद्गुरू सेवा काय. चैतन्य स्वरूपाच्या सतत स्मरणात राहणं म्हणजे सर्वात मोठी सद्गुरू सेवा. दुसरी सद्गुरू सेवा सद्गुरूंचं हे ज्ञान जो आत्मसात करतो तोच खरा सेवक आहे सद्गुरूंचा. तोच शिष्य आहे. हा विठ्ठल पाहणारा फक्त डोळ्यातून पाहतो का कानातून ऐकतो म्हणजे पाहतो, नाकाने गंध जाणतो म्हणजे पाहतो, चपलेमध्ये पाय घातल्याबरोबर कळते म्हणजे पायातून पाहतो. हा पाहणाराच विठ्ठल चैतन्य सर्व इंद्रियातून पाहतो. आता एक प्रश्न तिथे विचारला गेला ध्यान म्हणजे काय. आता या अंगाने पुढे आपण त्याचे चिंतन आहे. ध्यान म्हणजे आहे तो विठ्ठल हे धरायचे म्हणजेच पाहणाऱ्याला अनुभवायचे. विठ्ठल अनुभवत विठ्ठलच आहे हे धरायचे. हा लख आणि स्पष्ट आहे हे असतं त्याला म्हणतात ध्यान. आता सर्वसाधारण ध्यान म्हणजे काय. एखाद्या वस्तूवर आपण लक्ष केंद्रित करतो त्याला म्हणतात ध्यान. एक अर्थ ध्यानाचा म्हणजे समोर लाल दिवा लावला आणि तिथे फक्त बघत राहायचं. बघत राहायचं मग इतर कोणताही विचार नाही करत. फक्त तिथे लक्ष ते लक्ष असतं त्याला म्हणतात. मग एका गोष्टीवर केंद्रित करणं त्याला म्हणतात ध्यान. किंवा आपण म्हणतो ना श्वासाकडे फक्त पाहत राहा.
फक्त श्वासाकडेच सगळा फोकस येतो, त्यावेळा असतं ते ध्यान. हा एक सर्वसाधारण अर्थ आहे. पण सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, पाहणाऱ्याचा अनुभव म्हणजे पाहणाराच आहे हे लक्षात घेऊन पाहत राहिला की ते असतं ते ध्यान. फरक मोठा आहे दोघांमध्ये. पाहणाराच आहे हे पाहणाऱ्याकडे सतत लक्ष आहे, सतत स्मरण आहे आणि त्याच्यातून पाहणाराच पाहतोय हे त्याचं ध्यान असतं. समोर वस्तू आहे ते सगळे चैतन्य स्वरूपच आहे हा एक भाव असतो, तेही ध्यान. म्हणून ध्यानाचा तिसरा अर्थ चिंतन. सतत एखाद्या दिव्य स्वरूपाचा विचार जर आपण करत असतो ते ध्यान. कधी कधी आपण एखाद्या अभ्यास काही तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचा, हे करायचं, तर तिथे आपण काय करतो, चिंतन करतो, हे कसं करूया, तसं करूया, तसं करूया. मग त्याच्यातून अनेक गोष्टी सुचत जातात, तेही ध्यान. म्हणजे व्यवहारातही ध्यान आहे आणि तिथे पण जाणीवपूर्वक विचार सतत करत राहणं हे एक ध्यान करणं म्हणतात. पण ते करता करता ध्यान लागतं, ते होणं आहे, तो अनुभव. ध्यान लागलं, कुठे गेला काय कळलं नाही, म्हणजे दुसरं काही माहित नाही, पण तिथे चैतन्य स्वरूपाचं इथे ध्यान लागलं. तिथे सतत म्हणजे साधना बरी कळली, साधना जमली कधी, जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच खरं. म्हणजे ध्यान लागणं, ध्यान करणं आणि ध्यान लागणं अशा दोन गोष्टी आहेत. व्यवहारामध्ये ध्यान करायला हरकत नाही, साधनेमध्ये की चिंतनामध्ये ध्यान करता करता तिथे ध्यान लागलं पाहिजे. म्हणजे तिथे त्यात रममाण होता आलं पाहिजे, की ते चैतन्य जाईल, भावात रममाण झाला की ते देवाचं पिणं झालं. एका अर्थ निशब्द साधनं म्हणजे अनुभवात राहणं, तिथे दुसरे शब्द नाही, विचार नाही, काय नाही, अनुभव घेत राहायचा की आहे ध्यानच आहे, चैतन्यच आहे, चैतन्यच आहे, असं ज्या भावात असतो ना, ते शब्द पण नाही उरत, काही नाही उरत, पण अनुभवत असतो की आहे. म्हणजे त्याचं वर्णन शब्दाने करताना तिथे काही शब्दच उरत नाही, पण तो भाव मात्र तसाच असतो आणि त्या भावातून तो ते ध्यान लागलेलं असतं. कळलं ना? आहे तो म्हणजे पाहणारा, आहे तो पाहणाराच आहे, म्हणजे पाहणाराच आहे हे लक्षात घ्या. हे अनुभवता येतं, स्वसंवेद्य आहे. पाहणारा स्वयंप्रकाशी आहे. आता पाहणाऱ्याचं वर्णन झालं. पाहणारा कसा आहे, तो स्वयंभू आहे, स्वतःच निर्माण झालाय, त्याला कोणी निर्माण केलं नाही. दृश्य जगताला निर्माण कोणतरी कारण आहे, त्याच्यातून तो निर्माण झालेला आहे. पण दृष्टाला कारण नाही. दृष्टा हा सतत असल्यामुळे त्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही, निर्मिती पण नाही आणि लय पण नाही, तो सतत आहे. म्हणून दृष्टा हा स्वयंभू आहे, स्वतःतून निर्माण झालेला आहे, स्वतः म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपातून तो सगुण निराकार झाला. स्वतः कोणी त्याला दुसरा कोणच नाहीये काय करायला, स्वतःच. आपण स्वतःच जागे झालो, स्वयंभू जागे झालो. स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झाला. म्हणून तो स्वयंप्रकाशी आहे. तो जिथे जिथे प्रकाश टाकतो तिथे तिथे त्याचा अनुभव घेतो. आता मगाशी पाहणं सांगताना, अनुभव सांगताना हा एक वेगळा प्रकार सांगतो. आता आपण याच्यातून झालं तर आपण पाहतो म्हणजे नेमकं काय करतो, तर आपला आत्मप्रकाश समोरच्या वस्तूवर टाकतो आपण. म्हणजे प्रत्यक्ष हा प्रकाश, जर टॉर्च मारला की प्रकाश समोर जातो की नाही, असा तसा हा प्रकाश समोर जातो, जाणीवेचा म्हणजे त्या तत्वाचा. आणि जेवढा व्यापलेला आहे ते सगळं ज्ञान गोळा करून परत येतो जातो माहितीच नाही आपल्याला. टॉर्च फक्त फेकली जाते, परत टॉर्चचा प्रकाश मागे येत नाही, पण ह्याचा प्रकाश जातो, ते ज्ञान गोळा करतो आणि परत येतो. तेव्हा तो म्हणतो आपण पाहिलं, दिसलं. मग दिसतं काय त्याला, प्रकाशात जे जे दिसतं ते त्याचं स्वतःच रूप त्याला दिसतं. काय म्हणतो कळलं? सूर्य चंद्रावर, आता चंद्रप्रकाश सुंदर आहे वगैरे, पण सायंटिस्ट काय सांगतात, तो चंद्राचा प्रकाशच नाही, सूर्याचा प्रकाश आहे. बरोबर ना? आता सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो, मध्ये काही दिसत नाही, कारण प्रकाश हा अदृश्य आहे खरा, त्याच्यात सगळं दृश्य दिसतं पण स्वतः अदृश्य आहे. आश्चर्य आहे ना? आता हा प्रकाश पडतो, हा प्रकाश कळतो काय, भिंतीवर पडला म्हणून प्रकाश कळतो, तुमच्यावर पडला म्हणून प्रकाश आहे कळतं. खरा प्रकाशाला स्वतः अदृश्य आहे.
दृश्य नाही आहे ते, प्रकाश पण अदृश्य करा. तसं जसं सूर्याचा प्रकाश मध्ये काही दिसत नाही, पण जेव्हा त्याच्यासमोर अडथळा आला म्हणजे काही वस्तू आली की तिथे तो व्यापतो. तसं आपल्या डोळ्यातून जसं आत्मप्रकाश समोर गेला, जे समोर आलं, वस्तू आली, तेवढं व्यापलं. म्हणून कधी चंद्रकोर दिसते, कधी पूर्ण चंद्र दिसतो. म्हणजे नेमकं काय होतं, तो प्रकाश जेवढा आहे तेवढाच व्यापलं, तेच आपला आत्मप्रकाश तेवढाच पाहतो आणि परत येतो. पण आत्मप्रकाश तेवढंच पाहतो म्हणजे तो चंद्राला पाहतो म्हणतो तेही खरं नाही, तो स्वतःलाच पाहतो. दृश्याच्या आधारे तो स्वतःला अनुभव घेतो. कळलं मी काय म्हणतोय? लक्षात आलं? परत येणं आणि जे ज्ञान गोळा केलं त्याला तुम्ही म्हणतात दिसणं, जाणलं. पण जाणलं काय? ह्या प्रकाशाने जो आकार धारण केला तेवढं जाणलं. त्या मागची बाजू मी तुम्हाला असं पाहिलं, तेवढं जाणलं, परत आलो. मागच्या पाठीला तुम्ही कसे दिसतात मला माहित नाही, कारण तिथे व्यापलेलंच नाहीये. पण पाठीला मग मी तुम्हाला पाहिलं म्हणतो, मी खरं तुम्हाला पाहिलेलंच नाही. मी माझा प्रकाश परत आत्मप्रकाश मलाच पाहिलं. मी तो आकार धारण केला आणि परत, म्हणून मी जिथे जातो आकार धारण करतो आणि परत पाहतो. म्हणजे पाहणं कसं आहे, हे चैतन्य स्वरूप खरं पाहतं कसं, ते आकार धारण करतं. मग आकार धारण हा ते आपण ती ओळख झाली, बाबा हे आहेत, ही व्यक्ती आहे, हे आपण स्वतः समजतो. पण खरं काय, आपण आपल्यालाच अनुभवतो. आत्मप्रकाशाच्या आकाराने तुम्ही जो आकार ग्रहण केलाय तो आकार आपण आपल्याला अनुभवतोय. जसं टॉर्च पडला, टॉर्चचा जेवढा प्रकाश पडला तेवढंच कळतं, पण टॉर्च बंद करायचा काहीच कळत नाही. तसं हे पाहणं आपलं चालू असतं. म्हणून सगळीकडे चैतन्यच आहे. म्हणजे काय, जे आहे चैतन्य स्वरूपच चैतन्याचा आकार घेतं, परत येतं आणि म्हणतं चैतन्य आहे. आणि त्याला आपण गोंधळातून म्हणतोय, मी हे पाहिलं, चंद्र पाहिला, सूर्य पाहिला काय नाही, तुलाच पाहिलं. कळलं का? लक्षात आलं? हे सतत, म्हणून आपण कोणाला पाहिलं ते आपण आपल्यालाच पाहतो. माझ्यातून काय झालं, अरे आपणच आपल्याला पाहतो, सगळे आपलेच ना. सांगायचा उद्देश काय, पाहण्यामध्ये जेव्हा हे निर्मळपणा येतो तेव्हा सगळा आनंद असतो. आणि तिथे जर मी पण आला तर त्याचे भेदभाव येतो. म्हणून पाहणं निर्मळ झालं पाहिजे. पाहणं काय, सगळी चैतन्य स्वरूपाची रूप, सगळ्यांचं भलं होते. जास्त कोणाच्या आतमध्ये घुसायचं नाही, नाक खुपसायचं नाही म्हणतो ते कारण. उगी नाक खुपसायला गेलं की गोंधळ होतो. आहे बाबा, सुखात आहेत ना, आनंदाने राहू दे बस. मग तुमच्या घरी तुम्ही काय खाता, काय पिता असं म्हटलं की लोक म्हणतात हा काय विचारतोय असं म्हणतात. मग त्याला लांब पळवतो आपण. आपलं खाजगी गोष्ट आपल्याला सांगायला कधी आवडत नाही. हाही अहंकारच आहे खरा. आणखीन पुढे विषय जातो. म्हणून मी पण एकदा जर गेलं की हे सगळं पाहणं शुद्ध होतं. म्हणून पाहण्यात परमार्थ आहे, हे जे महाराज सांगण्याचा अर्थ तो आहे. पाहण्यात परमार्थ, सगळा परमार्थ पाहण्यात आहे. म्हणजे पाहणं किती शुद्ध झालं पाहिजे, पाहणं किती निर्मळ झालं पाहिजे, हा बोध इथे आपल्याला घ्यायचा आहे. मग मी नाहीच आहे, चैतन्यच पाहतो हे सतत सांगत राहा. मी निळकंठ नाही, स्वतःला सांगत राहा. निळकंठ मी नाही, निळकंठ आहे ते चैतन्य पाहत आहे ते चैतन्य पाहत आहे. कळलं ना? जरी विठ्ठल नाव असतं तरी विठ्ठल नाही पाहत. विठ्ठल म्हणजे मी अमुक विठ्ठल असतो, तो देव विठ्ठल नसतो. कळलं ना? तो चैतन्य आहे आणि ते चैतन्य स्वतःला अनुभवतं प्रत्येक दृश्याच्या अपेक्षेत. जे दिसतं ते आपणच असतो. कठीण होतं ना, आपणच असतो असं कसं. आवडणारा माणूस आपण असं म्हणायला हरकत नाही ना, आवडणारा आपणच असतो हे काय म्हणतात, पण असतो. खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून आवड नावड बाजूला करा, जे आहे ते सगळे चैतन्य स्वरूप आहे. तिथे मी पण स्वरूप बाजूला होतं. कळलं? म्हणून कुणाही जीवाचा न गडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनात, असं जे सांगतात हे. म्हणून म्हटलं नाही, हे ज्ञान आत्मसात केल्याशिवाय प्रगती नाही. परत लक्षात ठेवा, हे जे सगळं सांगतोय प्रत्येक शब्द न शब्द आपल्या आचरणात आला पाहिजे. जे सांगितलं ते प्रत्येक कृती करताना ह्या स्मरणातून कृती झाली तर सद्गुरू म्हणतात तुम्हाला आत्मसाक्षात्कार लगेच होणार, आत्मानुभूती लगेच होणार. सद्गुरूंनी शब्द दिलाय, आपण कशाला बोलायचं. तू करत राहा ना फक्त. आता जर तुम्ही पाहतात म्हणजे चैतन्य भावातून पाहतात, ते पाहणं कसं असतं, आपला हा प्रकाश आपण समोरच्या वस्तूवर टाकतो.
जो आकार समुचा ही चैतन्याचा प्रकाश व्यापतो, तो आकार घेऊन परत ही चैतन्य शक्ती परत पाहणाऱ्याकडे येते, ज्ञान गोळा करतो. जसं ती सरडा आहे ना, ती जीभ अशी लांब टाकून कीटक खेचतो आहे ना, एक सडा टाईपचं, की लांब लचक जीभ जाते आणि कीटकाला खेचतो आणि परत तोंडात घेतो. तसं ही शक्ती, हा आत्मप्रकाश समोरवर पडतो आणि परत तो येतो आणि त्या आकाराला आपण मग समोरची व्यक्ती म्हणून पाहतो. पण खरं आपण कोणाला पाहिलंय? आपण आपल्यालाच पाहिलंय. त्या व्यक्तीचा म्हणजे त्या दृश्याचा आधार घेऊन पुन्हा आपण आपल्याला पाहतोय. म्हणजे दृश्य डोळे उघडे करताना सुद्धा मला हे जर लक्षात आहे की आपण आपल्यालाच पाहतोय. म्हणजे आपण आपल्याला म्हणजे चैतन्य चैतन्यालाच पाहतो. परत आपण म्हणताना चैतन्य चैतन्याला. म्हणजे प्रत्यक्ष हे चैतन्य समोरच्या दृश्य चैतन्याचा आकार घेते, परत येते, तर ते जे ज्ञान गोळा करतं त्याला जे दिसलं म्हणतो ते खरं आपणच आपल्याला पाहिलं. तर साधले तवे पाण्यात अनुभव घेत तेव्हा आपल्याला काय काळ मग तेव्हा पाहणारा होतो काळोख, हा पाहणारा होतो म्हणून काळोख पण चैतन्य आहे. हा, मग काळोख काळा काळा आहे ते आपणच आहोत. हा, मग आता फेकायचे म्हणजे पाहणाराच पाहतोय म्हणत फेकलं तर खेचली, पण अमुक तमुक म्हणून पाहिलं तर फेकली. म्हणून फेकायची वाटेल तशी नाही. ते तुमच्याकडे तुमचं शस्त्र आहे, पाहायचं कसं हे शस्त्र आहे आपल्याकडे. तुम्ही पाहणाऱ्याला चैतन्य भावातून पाहायला लागलात का ती खेचायची कशी आणि धरायची कशी सगळं कळेल. नाहीतर ती कशी पण फेकत जातो, पण कोणाला कशा पद्धतीने विचार करत जातो ना, त्या ती तिथे गोंधळ होतो. एक जबरदस्त, अरे क्षणात सूर्य पावतो, चंद्र पावतो, म्हणजे तुम्ही विचार करा काय शक्ती आहे ही. चैतन्य शक्ती आपण म्हणतो ती का साधी सुद्धी आहे का? मग मी अमुक म्हणून आपण संकुचित होतो, कारण तू अमुक नाहीच आहे. ते अनंत चैतन्य स्वरूप सर्वाला व्यापून आहे. जे दिसलं ते तू आहेस, ती व्यक्ती तू नाहीस. मग चैतन्य भावात दोघे सारखेच. पण आता तू जे अनुभवत आहेस ते तुलाच अनुभवते, कारण त्या आकाराच्या अपेक्षा तू स्वतःला पाहिलं म्हणून तू तुलाच अनुभवलं. म्हणजे सूर्याने जर चंद्रावर प्रकाश टाकला तर प्रकाश सूर्याचा आहे जर त्याला कळलं तर मीच आहे म्हणेल. आता सूर्याला जाणीव नाही वेगळी, व्यक्ती नाही, तो आत्मप्रकाश आहे आणि ते चैतन्य स्वरूप आहे. तू म्हणजे चैतन्यच आहे ह्या भावात पाहिजे. तू म्हणजे दीपाली आहे म्हणशील तर चुकलं सगळं. मग हे मार्ग कळणार नाही तू काय म्हणतेस ते. पण आपण चैतन्य स्वरूप आहोत. हे चैतन्य स्वरूप प्रत्येक ज्ञानेंद्रियातून सगळीकडे व्यापत असतं, म्हणजे पाहत असतं. आणि तो पाहण्याचा अनुभव ही चैतन्य शक्ती आपणच आपल्याला पाहते. म्हणून पाहावे आपणच आपण म्हणतात न कळत पाहत असतो, पण आपल्याला कळत नाही आपणच आपल्याला पाहतो. कळलं? आपण दृश्य गगन, या गगनाहूनही सूक्ष्म आपण, म्हणजे जे दृश्य दिसतं त्याच्यावर आपण पाहणारे सूक्ष्म आहोत. म्हणजे जाणीव आहे, देह नाही. सूक्ष्म आपण कसं जाणीव रूपे स्पष्ट केलं त्यांनी. मग ही जी जाणीव ती नेमकी काय आहे, तर म्हणजे पाहणारं कोण आहे? या जाणीवे माझी मन होता सोहम भावेलीन, म्हणजे परमात्माच स्वरूप आहे हा पाहणारा. तेव्हा सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. म्हणजे श्रीहरीचं दर्शन सतत घडतंय कोणाला? जो चैतन्य भावातून पाहतो त्याला. श्रीहरी म्हणजे दिव्य चैतन्य स्वरूप, लक्षात ठेवायचं. म्हणजे हा पाहणारा किती दिव्य आहे, किती सामर्थ्यशाली आहे, पण त्याला त्या पाहणाऱ्यानेच संकुचित करून ठेवून दिलाय. म्हणून देहभाव हा तुरुंग आहे. म्हणून देहभाव सुटला की मुक्ती आहे, म्हणजे तिथे मुक्त झाला. म्हणजे जे जे घडलेलं आहे त्याची सगळी स्मृती पटलावरती चित्र आहेत. मग ती चित्र आपण पाहतो, शाळेत कसे जात होतो, काय जात होतो, आपले मित्र कोण होते, सगळं चित्र समोर दिसतं. ही पण एक स्मरणशक्ती आहे, ही स्मरणशक्ती आहे. पण चैतन्यच आहे हे स्मरण आणखी वेगळं आहे. कळलं? म्हणजे आपण चैतन्यच आहोत हे स्मरण पक्क झालं पाहिजे.
बाकीचं स्मरण राहतं. लहानपणी कुठे गेलो, कुठच्या शाळेत गेलो, मी असं केलं, तसं केलं, सगळ्या गोष्टी सांगतो. कारण ते चित्र पकडले, जसं स्वप्न पकडतो, तसं ती सगळी चित्र ह्या जाणीवेने पकडून ठेवलेली आहेत. मग ती त्याला म्हणतात मेमरीमध्ये म्हटले. मेमरीमध्ये जाणीवेच्या. म्हणून मागे मेमरीमध्ये सांगताना जसं मोबाईलमध्ये 2 मेमरी असतात. एक सिम कार्डमध्ये मेमरी असते आणि एक मोबाईलची स्वतःची मेमरी असते. तसं मेंदूमध्ये एक मेमरी असते आणि जाणीवेमध्ये एक मेमरी असते. अशी 2 मेमरी आहेत. इथे ज्यावेळेला मेंदूचं कार्य कधी कधी थांबतं, मग कार्य होत नाही ना. पण जाणीव दुसरा जन्म गेला त्याची मेमरी परत चालू होते. सिम कार्डमध्ये जे असेल ते परत दुसऱ्या ह्याच्यात तिथे परत दुसरं प्रकट होतं. मोबाईल तिथे परत चालू होतो. कळलं? म्हणून स्मरणशक्ती म्हणताना सुद्धा ह्या स्मरणशक्तीचे पण विविध प्रकार आहेत. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. काय चैतन्य स्वरूप आहे ह्याचं महात्म्य आपल्याला कळलं पाहिजे. किती चैतन्य स्वरूप, किती सुंदर आहे, कसं अलौकिक आहे, कसं शक्तीचं आहे. कौतुक करा चैतन्य स्वरूपाचं. कळलं ना? तेव्हा तिथे ते चैतन्य स्वरूप बहरून उमटेल प्रत्येकाकडे. आहे चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं काय आहे? समजलं? आता पुढे जरा घेऊया आपण. ध्यान म्हणजे काय सांगितलं आपण? पाहणारा स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशी आहे, स्वसंवेद्य आहे. म्हणजे कोण आहे? ज्याला आपण अमुक तमुक म्हणतो तो खरं अमुक तमुक नाही. तो कसा आहे? स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशी आहे, स्वसंवेद्य आहे, स्वतःच स्वतःला जाणणार आहे. स्वसंवेद्य म्हणजे आपण आपलं म्हणजे चैतन्याला जाणू शकतं. बाकी वेगळेपणाने जाणता येत नाही. म्हणून स्वरूपी स्वरूपाची व्हावे. स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव जेव्हा येतो तेव्हाच त्याचा अनुभव आहे, नाही तर नाही. म्हणून स्वयंप्रकाशी, स्वसंवेद्य, स्वयंभू असं सर्व आहे. स्वयंप्रकाश याचा अर्थ अनुभव. अनुभव म्हणजे ज्ञान, पाहणारा हा अनुभव आहे, कल्पना नाही. अनुभव म्हणजे ज्ञानप्रकाश. इथे शाब्दिक नाही, ज्ञान नाही, तर आत्मिक ज्ञान. पाहण्याने स्वतःला अनुभवत राहायचं. पाहणं आणि पाहणारा, पाहणाऱ्याने स्वतःचा अनुभव पाहण्यातून घ्यायचा. म्हणून पाहणं आणि पाहणारा हे दृश्याच्या आधारे होतं. म्हणून दृश्याला पाहताना पाहणं पकडणं म्हणजे साधना. म्हणून डोळे उघडे केले तरी पाहणं पकडता आलं तर साधनेत राहतो माणूस. पाहणारा पाहतोय, पाहणारा पाहतोय, हे पाहणं. कळलं? मग डोळे बंदच केले पाहिजे असं नाही, पण सवय लागायला आधी डोळे बंद करा. म्हणजे सायकल चालवताना आधी धरून धरून चालवून की हा नाही डायरेक्ट झालं पडतं. तर तसं एकदा बॅलन्सिंग जमलं की आपोआप चालवा, मग प्रॅक्टिस होईल, तर पटकन होते. असं आहे ते. म्हणून पाहणं आणि पाहणारा ह्या दृश्याच्या आधारे होतं. म्हणून दृश्याला पाहताना पाहणं पकडणं म्हणजे साधना. हा डायरेक्ट मार्ग आहे. यालाच म्हणतात आकाश मार्ग. तिथे दुसरा मध्ये काहीच नाही. पाहणाराच आहे आणि पाहणाऱ्याने पाहणाऱ्याला सुधारायचं आहे, अनुभवायचं आहे, ते करत राहायचं. पाहणं चालू आहे हे लक्षात घ्या. घरी जाऊन ध्यान करा, म्हणजे डोळे मिटा. काय दिसतं? अंधार. प्रॅक्टिस करा. अंधार दिसतो, काळोख दिसतो. पाहण्यातून पाहणाऱ्याला अनुभवायचं म्हणजे ध्यान. म्हणजे आता इथे काळोख दिसतो, मग पाहणं कोणाचं आहे? पाहणं अनुभवतोय. काळोख दिसतो म्हणजे पाहणं चालू, पाहणं दिसतं म्हणजे पाहणार आहे. हे परत अभ्यास सतत करत राहायचा. प्रकाश पोकळी दिसत नाही, परंतु प्रकाश ज्यावर पडेल ते दिसते. आता मगाशी आपण जो सांगितलं तसं मगाशी विश्लेषण केलं की प्रकाश ज्याच्यावर पडतं तिथे दिसतं. म्हणजे तो आत्मप्रकाश किंवा ज्ञानप्रकाश जिथे पडतो. पाहणारा उगम आहे. पाहणं हे वाहणं आहे आणि हे वाहणं वाहतं. हे वाहणं वाहतं आणि हे बाण सुटले तर भवनदीला सुरुवात होते. म्हणजे आता पाहणं किती महत्वाचं आहे. पाहणं आहे, कोणाचं पाहणं? चैतन्य स्वरूपाचं पाहणं चालू आहे. चैतन्य स्वरूपाचं पाहणं चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हटलं ना हे तिथपर्यंत वाहिलं आलं परत, म्हणजे हे वाहणं आहे, सतत चालू आहे. कारण मी त्याला वारी म्हणतो आपण. खरी ही वारी आहे, पंढरपूरची वारी आहे. खरं खरं सांगायचं, कारण चैतन्य भावातून सगळं प्रकाशाचं देणं घेणं सुरू होतं, तर ती वारी असते. वारी असते म्हणजे परत ते चैतन्य भावातच राहणं अशा प्रकारे असतं. म्हणून हे पाहणं हे वाहन आहे. म्हणजे पाहतो म्हणजे काय? दृष्टाच वाहतो. दृष्टा वाहतोय, वाहन आहे, त्याच्या त्या वाहनातून पाहणं. हे बाण सुटलं तर भवनदीला सुरुवात.
म्हणजे पाहणाऱ्याला चैतन्य भाव अनुभवायचं बंद केलं की सुटतं. मग काय होतं, परत अंतर्मन चालू आहे, चला मी अमुक आणि मी तमुक आहे, सुरू होतं. तिथे भवनदी परत सुरू झाली. कळलं ना? म्हणजे ते सुरू झालं की लक्षात घ्या, परत डोळे बंद करा. तिथेही परत त्याला पहा, परत सुरुवात करा. परत सुरुवात केल्याशिवाय परत परत केल्याशिवाय ते होणार नाही. कारण अंतर्मन भवनदी त्याची आवडती गोष्ट आहे अंतर्मनाला. त्याला देवभाव तेवढा अजून पटत नसेल तिथपर्यंत ते होणार. भान धरले तर भवनदी सरते आणि डोळे उघडे ठेवा किंवा बंद करा तरी पाण्यातून पाहणारा कळतो. कळलं? आता आता डोळे उघडे ठेवले तरी पाहणारा चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य ह्याच्यातून पाहायला लागला तर भाव तसाच चालू राहतो. पण जर तो भाव धरला नाही तर भवनदी सुरू होते, तिथे परत सुरू होतं पाहणं. म्हणजे ते अज्ञानातून पाहणं सुरू होतं. म्हणून पहा, डोळे उघडे ठेवा का डोळे बंद करा, खरं त्याचा काही हे नाही. आपण डोळे उघडे केले इकडे तिकडे व्यापतो म्हणून. पण जर तुम्ही स्थिर मनाने पहा, सगळीकडे पाहत राहा की चैतन्यच आहे, चैतन्यच आहे, चैतन्य, मग डोळे उघडे करून सुद्धा हे सगळं काही शक्य आहे. इथे दृश्य किंवा अंधार असला तरी तो अपकार नाही, उपकारच आहे. आता आपण म्हणतो ना, अरे डोळे बंद काहीच कळत नाही, पण तो अपकार आहे का? नाही, तो उपकार आहे. कारण तो कळतो, तो काळोख आहे कळतं म्हणून पाहणारा कळतो, म्हणजे हा उपकार झाला ना. नाही तर काही लोक काळोख काहीच कळत नाही, कंटाळा आला, कारण ते पाहत नाहीत पुढे कसं पाहायचं, ते कळत नाही. मग ते नुसतं काळोख किती वेळ पाहायचा. आता आपल्याला ॲडव्हान्स कोर्समध्ये आकाशबाण घ्यायला जातं, आकाशाकडे पहा, आकाशाकडे, अरे किती वेळ बघणार, कारण कोण पाहतो हे कळत नाही तोपर्यंत मनाला आनंद होणारच नाही. समजलं ना? आपलं प्रॅक्टिस म्हणून सांगतात की, तसं महाराजांनी सांगितलं की आधी प्रॅक्टिस करून घ्या सगळ्यांकडून. नुसतं डोळे बंद करून समोरचा काळोख पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहा. पण पाहत राहा, पाहत राहा, नवीन माणसाला पाहत किती वेळ काळोख बघायचा असं होतं ना, कंटाळतं. पण तो पाहणारा पाहतोय हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा त्याला अरे हा असं आहे काय, असं वाटतं त्याला. म्हणजे अष्टवक्र महाराज जनक राजाला हे सांगत होते, आणि जेव्हा हे कळत होतं त्याच्याकडे उद्गार कायचे, वाव अवश्चर्यम. संस्कृतमध्ये अवश्चर्यम, आपल्या मराठीमध्ये असं, मराठी म्हणजे आताच्या भाषेत आपण असं आहे, पाहणारा पाहतोय, अरे असं आहे, आश्चर्य करे काय. कळलं? ते आश्चर्य तुम्हाला वाटलं तरच तिथे पुढे चालणार. तुम्ही म्हणाला ऐकतोय काय कळत नाही तर काहीच होणार नाही. म्हणून तिथे जनक राजा जेव्हा अष्टवक्र जेव्हा जनक राजाला ही गोष्ट सांगत, कसा हा पाहणार आहे, कसं, वाव असं आहे, अवश्चर्यम. त्याला ते तो संस्कृतमध्ये केवढं आश्चर्य आहे, असं आहे, आपल्याला माहितीच नाही. कारण आश्चर्यकारक गोष्ट आहे, आपल्याला काहीच माहित नाही. हा असा जातो आणि परत येतो आणि ग्रहण करतो आणि काय करतो, केवढी आश्चर्यकारक गोष्ट आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा त्याच्याला आनंद कळायला लागतो. जेव्हा ही गोष्ट आता तुम्हाला मी आनंदाने सांगतोय, तुम्ही आनंदाने ऐकताय, तेव्हा ते आश्चर्यम, अरे असं आहे, हे असं आहे, असं आहे, ही नवीन गोष्ट कळते, तेव्हा तिथे अधिक 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 आनंद प्रगट होतो. कळलं ना? आनंद कधी प्रगट होतो? आश्चर्यम झाला तर आनंद. काय सांगतायत, राहून दे ना, काय सांगतायत, सोडते. म्हणून दृश्य नामरूप आहे, त्यातून पाहणारा सिद्ध आहे. म्हणजे दृश्य जे जे दिसतं त्याच्यातून पाहणारा सिद्ध होतो. सर्वात महत्त्वाचं, समोर काय दिसतं तिथे अडकू नका, कोण पाहतो तिथे लक्ष द्या, त्या पाहणारा सिद्ध होतो. चैतन्याचा अनुभव आहे, ही अनुभूतीतून पहा. समोर दिसतं, हे दिसतं, कोणाला दिसलं, चैतन्य स्वरूपाला दिसलं. मग तेही चैतन्य, हे चैतन्य, आधी चैतन्य स्वरूप इथे कळलं पाहिजे, तर समोर चैतन्य स्वरूप, नाही तर ती कल्पना असते. कळलं ना? म्हणून हे सगळं चैतन्य स्वरूपच आहे. हा बोध इतका पक्का व्हायला लागेल तिथे की सतत पाहता पाहता हा चैतन्य स्वरूपच पाहतं. कसं पाहतं ते मगाशी वर्णन केलं तसं पाहिलं, हा चैतन्य स्वरूपच पाहतं. म्हणून जे जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. आणि त्यातून पाहणारा सिद्ध होतो, म्हणजे स्वरूप सिद्ध होतं. जे स्वरूप कळत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही, ते अनंत वगैरे जरी आलं तरी लक्षात येत नाही, पण पाहण्यातून पाहणाऱ्याचा अनुभव म्हणजे स्वरूपाचा अनुभव. हा अनुभव ज्याला येतो त्यालाच साक्षात्कार म्हणतात. तो परमनंट झाला तर साक्षात्कार, थोडा वेळ झाला तर
हा थोडासा एक झलक बघितली आणि मग बरं वाटलं, एवढंच आहे. कळलं ना? पुन्हा पुन्हा करा, सातत्य. इथे सद्गुरूंना शरणागती, सद्गुरूंप्रती श्रद्धा, ज्ञानावर श्रद्धा, सातत्याने अभ्यास, चिंतन, सगळं. पण ह्याच पद्धतीने जर केलं तर ते लवकर. तुम्ही म्हणा ग्रंथ वाचू, हे वाचू, हरकत नाही, पण त्या भावात परत गेलात तर हरकत नाही. तो ग्रंथ वाचला तर भावात जायला पाहिजे. पुन्हा त्यावेळेस जरासं डोळे मिटून बसला, तिथून परत, मग हे सगळं पुन्हा पुन्हा करून करून परिपक्वता येते. तेव्हा सहज पाळणं सुद्धा सहज देव असतची असे. तिथे उलट सुलट तर फुटे ना असे होतं. म्हणून सायासे फुटे ना असे, म्हणून सहज सांडुनी सायासे पडूची नाही. म्हणजे सहज आहे, कारण देव सहज आहे, पण त्याला अनुभवण्यासाठी मात्र हा सगळा अभ्यास करावा लागतो. कारण तो सहज आहे, चैतन्य स्वरूप सहज आहे. त्याला काय कवडं काय गुप्त वगैरे काही नाही, ते आहे ते कळलं पाहिजे, एवढंच. आहे शब्दाने कळल्यानंतर पाहणारा आहे तेव्हा अनुभव आहे. आता आहे कळतं का पाहणाऱ्याचा आहे अनुभव घेतल्यानंतर आहे ते चैतन्य स्वरूप हे कळलं. एवढ्या वेळ सांगितल्यानंतर ते आपोआप आता तिथे जाणीव ते ग्रहण करायला लागते. पण अनुभव कुठे येतो? पाहण्यातून. पाहणारा आहे हाच खरा अनुभव. तो आहे त्याच्या आधारे आपण म्हणतोय सगळं जे जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून अनुभव हा पाहण्यातून येतो, पाहणाऱ्याचा अनुभव. पाहणाऱ्याचा अनुभव पाहण्यातून घेत राहणं म्हणजे साधना. ती अनुभूती फार महत्वाची. ती अनुभूती जितकी होत जाईल, म्हणून इथे हाही विचार नाही मला बरं वाटलं की मला हे जमलं नाही, म्हणजे तुम्ही त्या विचारापासून लांब व्हायला लागलात की पाहणारच आहे, पाहणार आहे. तुला बरं वाटतं की वाईट वाटतं की चांगलं वाटतं ते लक्षच नको. सगळा फोकस पाहणारा आहे, बस आहे ते चैतन्य पाहणार आहे, मला दुसरं काही बघायचं नाही. हे जेव्हा आपण त्या लक्षात घ्यायला लागतो तेव्हा तिथे मात्र काही दुसरं उरत नाही. उरला उरे विठ्ठल. पाहणाऱ्याला अनुभवायचा, आणि तोच असणेपणाने आणि स्फुरणेपणाने आहे. दोन्ही पण आहे तोच, पण अनुभव कुठे येतो? पाहण्यातून. असणेपणाचा अनुभव नाही. मग गाढ झोपेत अनुभव आहे का? असणेपणाने गाढ झोपेत काही अनुभव नाही. अनुभव नेणीपूर्वक आहे, जाणीपूर्वक अनुभव नाही. स्फुरला तर किंचितचा अनुभव येतो, पण व्यापायला लागला, जाणायला लागला, तिथे खरा अनुभव आहे. म्हणून पाहण्याला त्याला धरायचं, व्यापण्याला धरायचं आणि जाणण्याला धरायचं. जाणतं जे जे जाणलं जातं ते कोण जाणतं? चैतन्य स्वरूप. अनुभव घ्यायचं पाहण्यातूनच अनुभव घ्यायचा. हे सर्वात सोपं, कारण पाहणं तुमचं सतत चालू आहे, त्यालाच फक्त धरायचं आहे. पाहण्याला धरायला लागलात की पाहणारा कळतो, पाहणारा कळला की तो चैतन्य स्वरूप आहे कळतं. त्यासाठी खूप ग्रंथ वाचले पाहिजेत का? नाही, प्रॅक्टिस केली पाहिजे फक्त. लक्षात घ्या, ग्रंथ वाचून ग्रंथी सुटत नाही असंच महाराज म्हणायचे. ग्रंथी नाही सुटणार, पण साधनेतूनही तुमची ग्रंथी सुटेल, चिज्जड ग्रंथी. पण कधी? प्रॅक्टिस. सतत हेच स्मरण आहे काय? चैतन्य स्वरूप आहे काय? चैतन्य जे जे आहे ते चैतन्य स्वरूपाच आहे. हा बोध जितका पक्का होईल ना तितकं पाहणारा म्हणजे तिथे शुद्धता निर्माण होते, आणि असं सगळं हे होतं. म्हणून दृश्य नामरूप आहे, त्यातून पाहणारा सिद्ध होतो. दृश्याच्या आधारे पाहणारा अनुभवता येतो, आणि त्यातून पाहणारा कोण? विठ्ठल चैतन्य पाहणारा सिद्ध होतो. म्हणजे इथे पाहणारा सिद्ध होतो, ते याच्यातून पाहणारा सिद्ध होतो. गुंतणे आणि सुटणे हे आपल्या पाहण्यात आहे. सर्वात महत्वाचं लक्षात घ्या. पाहण्यात गुंतलात म्हणजे समोर गुंतलात तर पाहणं सुटलं. म्हणून समोर गुंतायचं नाही, कोण पाहतं इथेच स्थिर राहायचंय. म्हणजे इथं कुठे अडकतो आपण? डोळे उघडे झाल्यानंतर समोरचा दिसतो, हा दिसतो, ती दिसतो, आणि त्यांच्या विचारात गुंतलात तर पाहणारा सुटला. जोपर्यंत अभ्यास आहे तोपर्यंत सुटता कामा नये, हे लक्षात आहे. म्हणून गुंतणं हा जो प्रकार आहे तो बाहेरच्या समोरच्या ह्याच्यात गुंतला की हे आपल्या पाहण्यात आहे. इथे पाहताना सावधपणे पहा. पाहतो कोण? म्हणून सतत सावध. सतत सावध तो सुखी. खरा हा सतत सावध कुठे? पाहण्यात सतत जो सावध आहे तो सुखी आहे, बाकी कोण सुखी नाही.
विठ्ठल पाहतो हे भान म्हणजे ध्यान. भान घ्या, विठ्ठलच पाहतोय, विठ्ठलच पाहतोय म्हणजे चैतन्य पाहतोय हे भान. म्हणून भाव धरा रे आपुलासी विठ्ठल करा रे, म्हणजे चैतन्यच आहे अभाव धरत. पाहणारा व पाहणं अनुभवतो ते ध्यान. पाहणं व पाहणारा हे पीत राहायचं म्हणजेच भान घ्यायचं, आणि हे पीत राहणं म्हणजे देवाला पिणे. आता लक्षात घ्या कसं आहे, अनुभवत राहिलात सतत चिंतनात तेच राहिलं की चैतन्यच आहे, ते पाहणाराच आहे, ते अनुभवत राहिलात तर तिथे देवाला पिणं म्हणतात. दुसरं काही नाही करायचं, त्या स्मरणात सतत राहिलं की ते देवाला पिणं झालं. विठ्ठलाने विठ्ठलाचे भान घेणे. शरीर हे विठ्ठलाचे चैतन्याचे यंत्र आहे. शरीराचा मालक विठ्ठल हे प्रत्यक्ष अनुभवणं हे महत्वाचं. अनुभवायचं तुम्हीच. वृत्ती ही काल्पनिक आहे. आता वृत्ती म्हणजे मी अमुक, हे जे आपण म्हणतो ती काल्पनिक आहे. मग आहे काय? विठ्ठलच आहे. स्फूर्ती म्हणजे स्फुरण हे सत्य आहे. आता बघा कसं सांगितलंय. आहे असं करून जेव्हा स्फुरण येतं पाहताना, म्हणजे मी म्हणजे पहिलं स्फुरण आहे, पण ती स्फूर्ती आहे. पण ती स्फूर्ती मी अमुक म्हटलं की वृत्ती होते. चुकलं. स्फुरली की चैतन्य जे आहे म्हटलं की ती स्फूर्ती स्फुरण रूपाने बरोबर पडणे. इथंच गोंधळ. मी अमुक म्हणून ती स्फुरायला लागली की ती वृत्ती, तीच वृत्ती प्रकृती होते. म्हणजे आपण जे सगळं बोलतो म्हणजे तीच प्रकृती संस्कृती किंवा विकृती होते. कसा तो प्रवास जाणीवेचा होतो तो बघा. तिथे मी अमुक आहे त्याच्यातून ती विकृती किंवा संस्कृती अंगाने प्रकट होते. पण मी आहे म्हणजे चैतन्यच आहे, आणि चैतन्यच पाहत आहे, चैतन्यच जाणत आहे, तर ती स्फूर्ती शुद्ध स्फूर्ती होते. तिथे विकृती वगैरे काय उरत नाही. म्हणून स्फूर्ती ही खरी देवाची मूर्ती. बाकी सर्व देव काल्पनिक आहेत. कल्पना आपण करतो, इथे गणपतीला जातो, विठ्ठलाला जातो, हरिद्वारला जातो, असं वाटतं ना आपल्याला. हा जो मी आहे म्हणजे हे चैतन्यच मी आहे, हाच देव आहे. म्हणजे खरा देव जो आहे तो आहे, चैतन्य स्वरूपच देव आहे. म्हणून स्फूर्ती ही खरी देवाची मूर्ती. बाकी सर्व देव काल्पनिक आहे. स्फुरण आहे हे स्फुरण. तुका म्हणे तुझी माझी एक ज्योती, म्हणजे पाहणारच आहे ही ज्योती. युगे 28 उभा आहे, हे पाहणं म्हणजे त्याची प्रभा. आता एक एक अर्थ त्यावेळेला मला सांगायचे. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवित. कृष्ण जसा गोपीना गुंगारा देतो तसा हा पाहणारा गुंगारा देतो. आता पुढच्या गोष्टी सावधपणाच्या सांगतात. का पाहणारा तेव्हा किती जरी म्हटलं ते तो गुंगारा देणार. म्हणून सोहम भावाचा केला मारा, तेथे जीव काकुळतेला आला. असं सोहम भाव म्हणजे चैतन्यच आहे, चैतन्य. तिथे हा जीव काकुळतेला येतो. जो जीवपणा आहे ना तो मग त्याला नको नको वाटतं. म्हणून सोहम भावाचा केला मारा, त्याने हा जीव काकुळतेला आला. म्हणून त्याला सतत अनुभवत राहणं म्हणजे मारा. चैतन्यच आहे, चैतन्यच आहे. हे मारा करत आलं की हा जीवपणा काकुळतेला लावून बाजूला होतो. म्हणून आपण गवळणं आपणच कृष्ण. म्हणजे दृष्टाही कृष्ण आणि दृश्यही कृष्णच. म्हणजे सगळं रूप चैतन्य. म्हणून पाहणारा चैतन्य, जे जे दिसतं ते गवळण म्हणजे चैतन्य. म्हणून आपण कृष्ण आणि आपणच गवळण. म्हणून देव सहज जे आहे, म्हणून निराश होऊ नका. पुन्हा पकडा, पुन्हा पुन्हा पकडा, सुटणार तर पकडा. आता हे पुढचं मार्गदर्शन करतं. कारण बऱ्याच वेळेला नाही जमत, हे जमत नाही म्हणतो ना आपण, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्याशिवाय नाही होणार. असे करता करता त्याला घट्ट धरा, मग गुंगारा देण्याचं कमी करेल. अधिक 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 स्मरण केलं की हा पाहणारा जो कृष्ण आहे तो सुटणार नाही, तो बरोबर तिथे धरता येतो. म्हणून निराश होऊ नका, पकडा. असे करता करता त्याला घट्ट धरा, मग गुंगारा देण्याचं कमी करेल. मग सहज देव असत जैसे, सायासे फुटे ना असे. म्हणून सहज सांडणी सायासे पडूच नाही.
पाहता पाहता अनुभव येतो आणि हे सहज अनुभवता येते आणि सहज पहा, अनुभवत राहा, केलं तर घबाड हातात येईल. प्रयत्न केला तर सगळं मिळेल, नाही तर काय घबाड हातात मिळणार नाही. पाहत राहा, पाहत राहा. एक दिवस पाहणं पाहणारा सरतात आणि स्वरूप उदयाला येतो आणि सतत नाम घेत राहायचंय, म्हणजे स्मरण करत राहायचंय, तर चित्त सहाय्य होईल. आणि थोडे आहे थोडे आहे, चित्त सहाय्य झाले, पिता पिता तृप्त व्हाल, मुक्त व्हाल आणि पाहणाऱ्याला दृश्य होतो. तेव्हा पाहता पाहणे दूर सारून हे झाले, तर पाहणारा जे पाहिले त्याचाच आकार होऊन उरतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून हे जे अलौकिक ज्ञान सद्गुरूंनी दिलं, ठेवून दिलं, म्हणजे ही जी साधना सद्गुरू सांगायची, तर केवढं अलौकिक होतं आणि तेवढी जाण ऐकणाऱ्याला नसायची. आणि त्याचं बोध स्पष्टीकरण जितकं आपण करू तेव्हा ते कळतं. किती सुंदर सांगून ठेवलंय सद्गुरूंनी. म्हणून सद्गुरू म्हणायचे ना, माझ्यानंतर हे ज्ञान तुम्हाला उपयोग पडेल. देतो कशाला, तुम्ही व्हाल की नव्हाल माहित नाही, पण कोणतरी घेईल आणि पुढे नेईल. ते सद्गुरूंच आहे असं. म्हणून हे ज्ञान कळण्याला किती महत्वाचा हा भाग लक्षात ठेवायचा. लक्षात आलं ना? म्हणून आता पाहणाराच पाहतोय, हा पाहणाराच जाणतोय. भूक लागली, कोण जाणलं? पाहणाऱ्याने. आणि जेवायला हवं, कोणाला इच्छा झाली? पाहणार. म्हणून आता उठा, तयार आहे ना? तर आता पाहणाऱ्याला जेवू घाला, म्हणजे शरीराला जेवू घाला. पाहणाऱ्याला भूक लागत नाही कधी, भूक त्याला कळते शरीराला लागलं म्हणून. पण तृप्त होऊन जेवा. आता पाहणाराच पाहतोय आणि पाहणाराच जेवतोय, सगळं तृप्त.